मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग 7 मधील महायुतीचे उमेदवार महेश गोपीनाथ थोरात यांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ आज धार्मिक आणि सर्वसमावेशक वातावरणात झाला। प्रचाराच्या शुभारंभापूर्वी महेश थोरात यांनी मारुती मंदिर, श्रीराम मंदिर, भैरवनाथ मंदिर येथे तळी भांडार करून तसेच बुद्ध विहार येथे दर्शन घेऊन विविध देवी देवतांचे आणि धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले। धार्मिक वातावरणात नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले। या शुभारंभासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोठी उपस्थिती लावली होती। यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका बानखेले, भारतीय जनता पार्टीचे नेते संदीप बानखेले आणि प्रमोद बानखेले यांच्यासह महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवेंद्र शेठ शहा यांनी यावेळी महायुतीची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे घड्याळ आणि कमळ हे पॅनल निवडणुकीत उभे राहिलेले आहे। महेश थोरात हे प्रभाग 7 मध्ये उमेदवार असले तरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत मंचर परिसरात चांगली सामाजिक कामे झालेली आहेत। शहा यांनी मंचरकरांना आवाहन केले की महायुतीच्या घड्याळ आणि कमळ चिन्हासमोरील सर्व उमेदवारांना मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे। महेश थोरात यांच्या या सर्वधर्मीय प्रचार शुभारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे। आज या ठिकाणी मंचर शहराचा एक खऱ्या अर्थानं नव्या रूपाचा ऐतिहासिक अशी ही मंचर नगरपंचायतीची पहिली निवडणूक आणि या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी या नगराध्यक्ष म्हणून आदरणीय वळसे पाटील आणि आढळराव यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं हे पॅनल, त्याच्या मोनिकाताई बानखेले, त्याचप्रमाणे या 7 प्रभागातून या ठिकाणी भाजप म्हणजे घड्याळ आणि कमळ या दोन्ही संयुक्त पक्षाच्या माध्यमातून महेश थोरात 7 नंबर काय जवळपास गावात सर्वच वॉर्डामध्ये महेशचं कार्य, महेश एक कार्यकर्ता म्हणून त्याचा कधी कोणी पक्ष विचारला नाही, त्यांनी कधी तसं काम केलं नाही। सगळी ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी धावणारा हा कार्यकर्ता आणि त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज या पॅनल मधून या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे आणि त्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। आज श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी नारळ अर्पण करत असताना शनी महाराजाचे आशीर्वाद आणि श्रीरामाच्या बलेने या ठिकाणी या दोघांची उमेदवारी अतिशय जोरात या ठिकाणी जोमाने कार्यकर्ते काम करून याला दोघांनाही निवडून देतील इतकी या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो आणि पुढील दिवसांमध्ये पुन्हा घर टू घर प्रचाराला आपल्या माध्यमातून हे दोघंही त्या प्रभागात 7 नंबरच्या प्रभागात आणि मंचरच्या सर्व प्रभागामध्ये मोनिकाताई या ठिकाणी प्रचाराची आपली भेट जरूर घेतील आणि ज्या नामदार वळसे पाटील आणि आढळराव आणि अर्थात हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि या त्यांच्या आपल्या भागातील नेतृत्व महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंचरमध्ये पुढचा भावी काळ जो आहे तो आणखीन सुवर्ण काळ ठरणार आहे। 2-2.5 वर्ष झाली नंतर नगरपंचायत जाहीर होताच जवळपास 156 कोटी रुपये इतकी मोठी डेव्हलपमेंटची कामं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत, कामं झालेली आहेत आणि पुढच्याही काळात हे शहर एक सुंदर शहर बनवण्यासाठी हे संबंध पॅनल या ठिकाणी वचनबद्ध आहे। एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। मंचर नगरपंचायत निवडणूक 2025 महायुतीचे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार महेश गोपीनाथ थोरात यांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या निमित्ताने आज श्रीराम मंदिर आणि मारुती मंदिर येथे आज आपण जमलेलो आहोत। तर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पराग उद्योग समूहाचे सर्वसाधारण देवेंद्र शेठ शहा, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद बानखेले,
तसेच नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माननीय मोनिका ताई बानखिरे हे इथं उपस्थित आहे। सर्व भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे ह्या प्रभागातील सर्व कार्यकर्ते आणि ह्या प्रभागातील सर्व युतीचे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या उपस्थित हा प्रचाराचा नारळ आज फोडला गेलेला आहे। आज या ठिकाणी मनसर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या साठी या ठिकाणी आम्ही भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रथमतः श्रीराम मंदिर, तसेच श्री मारुती मंदिर, तसेच श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी तळी भरून माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी तळी भरून सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे सोबत सोनाली काळे आमच्या उमेदवार या देखील आहेत। त्याचप्रमाणे संदीप भाऊ बानखिले, प्रमोद भाऊ बानखिले, तसेच सर्व अरविंद भाऊ वळसे पाटील, त्याचप्रमाणे सर्व बाळूनाना थोरात, देवाभाऊ देठे, सर्व मान्यवर, शिवराज निगोट, सर्व मान्यवर या ठिकाणी, संतोष भाऊ कुसुंबे, गणेश भाऊ थोरात, सर्वांची नावं या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी निवडणुकीची सुरुवात झालेली आहे। ही सुरुवात होत असताना आपण या पूर्वीच्या काळामध्ये मनसर शहरासाठी जे काही योगदान दिलं आहे ते योगदान पाहता मनसरवासियांच्या तसे वार्डमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड या ठिकाणी उत्साह आहे की याआधी जे मी तसेच माझ्या सहकाऱ्यांनी जे कार्य केलेले आहे, मग ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो किंवा आपल्या संघटनेच्या माध्यमातून असो, विविध समाजकार्य, धार्मिक कार्य, रक्तदान शिबिरे, तसेच गोसेवेचे कार्य, विविध कार्य या ठिकाणी आपण केलेले आहेत। गेले 21 वर्ष समाज माध्यमात राहत असताना चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी समाजाची जितकी जमेल तितकी सेवा केलेली आहे आणि सेवा करत असताना मला मागील वेळी सर्वांनी उपसरपंच या दायित्वावर काम करण्याची संधी दिली। हे कार्य करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी विकास कामे असतील, रक्तदान शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरे असतील किंवा सेवा कार्य असतील, कोरोना काळातलं योगदान असेल, अशा भरपूर कार्यामध्ये मी सक्रिय सहभागी होऊन आपल्या हिंदू नववर्षाची शोभायात्रेचा कार्यक्रम असेल, दहीहंडी उत्सव असतील, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, असे धार्मिक, सामाजिक सर्व कार्य या ठिकाणी मी उपसरपंच पदावर असताना केलेले आहेत। यावेळी मला भाजप राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली। ही उमेदवारी देत असताना या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला नक्कीच मी पात्र होऊन पुढील काळात आणखी चांगले काम करील। या ठिकाणी संदीप भाऊ असतील, संघटनेची लोक असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक असतील, महेश दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत आणि या निवडणुकीला सामोरे जात आहोत। मीच नाही तर भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि आई तुळजा भवानी माता आमच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास आहे। सर्व मतदार राजा आमच्या पाठीशी उभा आहे असा ठाम विश्वास आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मला उमेदवारी मिळालेली आहे। या प्रभागामध्ये मी निवडणुकीसाठी उभा आहे। माझं चिन्ह आहे कमळ, तर कमळाच्या चिन्हावरती मतदान करण्याचे आवाहन आम्ही सर्व नागरिकांना करत आहोत। नक्कीच मनसरच्या विकासासाठी कमळ आणि राष्ट्रवादी युती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मनसरचं उज्ज्वल भविष्य, तसेच मनसरमधील तरुणांसाठी विविध योजनांचं आयोजन, या सर्व बाबी या युतीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर आमची लोक, सर्व आमचे नेते, आम्ही त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने सर्व काही कामं करणार आहोत। आम्हाला आपण सर्वांनी संधी द्यावी। त्याचप्रमाणे आमचे अमर शिवराज्य हिंदू उत्सव समितीचे अध्यक्ष माऊली लोखंडे यांच्या पत्नी सुप्रियाताई लोखंडे या सुद्धा आमच्या प्रचारात सहभागी आहेत, पक्षाच्या कार्यामध्ये सहभागी आहेत। त्यांचे फार मोठे या ठिकाणी योगदान आहे, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम।